हां, तर आमचा सोसायटीचा एक ग्रुप होता. तर त्याच्यामध्ये असे रेकमेंडेशन यायचे बऱ्याच लोकांचे, ज्यांनी ऑलरेडी काम वगैरे केलेलं आहे किंवा रेफरन्स थ्रू. तर त्याच्या थ्रू आम्हाला डिफोटे इंटेरियरबद्दल कळालं. मग आम्ही पुढे चौकशी केली. डिसिजन तसं म्हणजे आम्ही एक 3 तरी डिझायनिंग बघितले होते फर्म्स. तर त्यांचं कोटेशन वगैरे, त्यांची प्रोसेस वगैरे कशी आहे हे डिटेल्समध्ये बघितलं. तर एक म्हणजे आम्हाला जो पॉईंट आवडला तो म्हणजे कोटेशनमधली क्लॅरिटी. म्हणजे डिटेलमध्ये कोटेशन होतं, म्हणजे स्पेसिफिक साईज वगैरे आकडा आमच्या लक्षात यायचा की बाबा एवढं केलं, एवढ्या पद्धतीने किंवा असं या साईजचं वगैरे केलं तर कशा पद्धतीने आपला खर्च एक्सपेन्स जाईल वगैरे. ती क्लॅरिटी त्या कोटेशनमध्ये आम्हाला चांगली मिळाली. सो आम्ही ठरवलं की डिफोटेबरोबर जायचं. आमचं पहिली रिक्वायरमेंट तर होती की आम्हाला स्पेस पाहिजे घरामध्ये. म्हणजे आमचा छोटा मुलगा असल्यामुळे त्याला जरा खेळण्यासाठी वगैरे असं. तर महत्त्वाची त्यांनी आमची ती डिझायनिंगमध्येच आम्हाला हे करून आवडलं आम्हाला त्यांचं डिझाईन. म्हणजे ओपननेस ठेवला त्यांनी चांगलं आमच्या रिक्वायरमेंटनुसार. म्हणजे एक्झिक्युशन प्रोसेसमध्ये काही म्हणजे असं काही प्रॉब्लेमॅटिक नाही वाटलं, कारण की रेग्युलर अपडेट्स वगैरे असायचे आणि आम्ही जवळच राहायला असल्यामुळं आम्ही स्वतःहून पण अपडेट्स घेतलेले आहेत एव्हरी अल्टरनेट डे वगैरे. त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. थोडाफार काही ठिकाणी थोडासा वाटलं की थोडासा डिले झाला, बट तो काही बाकीच्या टास्कमध्ये तो ॲडजस्ट झाला. म्हणजे त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट करून घेतलं. आणि दुसरी गोष्ट, काही गोष्टी आम्ही म्हणजे जेव्हा चालू होतं एक्झिक्युशन वगैरे, तेव्हा आम्हाला वाटली की काही चेंजेस कराव्यात, तर त्यांनी म्हणजे ॲक्सेप्ट केल्या आणि त्या करून दिल्या आम्हाला. क्वालिटी वगैरे ओव्हरऑल एकदम छान आहे. म्हणजे आम्ही काम चालू असताना रेग्युलरली ते ऑब्झर्व करतच होतो. म्हणजे काय मटेरियल येते, कोणते प्लाय आहेत. लॅमिनेट सिलेक्शनला पण त्यांच्यासोबत आम्ही 1-2 मीटिंग ॲक्च्युअल वेअरहाऊसमध्ये केल्या. सो मटेरियल आणि क्वालिटीच्या बाबतीत एकदम ओके आहे. पहिल्याच याच्यात मी सांगितलं होतं की कोटेशनची क्लॅरिटी आहे आणि ओव्हरऑल तुम्हाला एक्झिक्युशनमध्ये बरंचसं फॉलोअप वगैरे करता येतो आहे. आणि जे काही तुमचे पॉईंट्स वगैरे आहेत ते तुम्ही सांगू शकता. ते तुम्हाला क्लॅरिफाय करून देतात किंवा तुमच्या रिक्वायरमेंट पण ते ॲडॅप्ट करून देतात. सो ते पॉईंट्स असतील सांगायला. इन फ्युचर तुम्ही पुन्हा डिफोटे इंटिरियर सोबत काम करण्यात इच्छुक राहाल? हो, नक्कीच. ओके, थँक्यू.